नमस्कार मंडळी मी ऋषिकेश म्हटलं आडकोकण यूट्यूब चॅनल स्वागत करतो। मित्रांनो, मी आता दापोली बस स्टँडची इथे आणि इलेक्ट्रिक गाडी आहे दापोलीमध्ये 8 गाड्या आल्या त्या एका गाडीतून मला व्हिडिओ दाखवतोय। हे बघा, ही संपूर्ण गाडी अशी आहे। पण मित्रांनो, मी या गाडीतून जाणार नाही। इथे आम्हाला कालेकरांचे मित्र भेटले, काका, त्यांचे थोडंसं बोललो आणि खूप सुंदर गाडी बनवली आहे आणि खूप महागसुद्धा आहे थोडीफार तिकीट या गाडीची असं म्हणताय सगळेजण। तर बघा, ही अशी गाडी आहे इलेक्ट्रिक दापोलीमध्ये आलेली। ही बघा, आता ही चिपळूण दापोली लागले आणि आता मित्रांनो मी माझ्या गाडीमध्ये बसलो आहे। आम्ही गाडीमध्ये जाणार आहे दापोली कोल्हापूर। म्हणजे ही मित्रांनो गाडी आहे ना दापोलीतून पाटण मार्गी कराड आणि कोल्हापूर अशी ही गाडी जाणार आहे आणि बरंच अंतर आहे आणि मला जायचं आहे कोल्हापूरला, जर काम आहे म्हणून। आणि काम काय ते तुम्हाला नंतर सांगतो। तर मित्रांनो, खरा म्हणजे हा व्हिडिओ मला करायचा नव्हता, तरी पण मी आपला आता एवढं व्हिडिओ करणारा माणूस असल्यामुळे जरा मला राहवलं नाही, म्हणून मी छोटे छोटे व्हिडिओ करत गेलो आणि हे सगळे व्हिडिओ तुमच्यासमोर प्रेझेंट करतो आहे। तर नक्की हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आपण कोल्हापूरमध्ये जायचं आहे आणि कोल्हापूरची सिटी आहे, बस स्टँड वगैरे सगळा एरिया तुम्हाला बघायला भेटेल ह्या व्हिडिओमध्ये। आणि आता आपण चाललो आहे ना, आता आपण दापोलीतून पुढे जातो आहे आणि हा जो तुम्ही परिसर सगळा बघताय तो आपण चिपळूणच्या इकडून पुढे जातो आहे। आणि मित्रांनो, रस्त्याची अवस्था खूप जरा बिकटच आहे आणि इथं थोडीशी गाडी थांबले आणि इथून आता आपण ही गाडी मित्रांनो चिपळूणला गेली होती। चिपळूणवरनं आता आपण आलो आहे कुठे माहिती आहे, आता आपण पाटणला आलो आहे, कोयना पाटण धरण इकडे आलो आहे। आणि मित्रांनो आता आपण लगेच इकडे आलो आहे कराड सिटी। हा कराड बस स्टँड आहे, तो थोडा कराड बस स्टँड आतमध्ये आहे हायवेवरून 1-2 किलोमीटरच्या अंतर। मित्रांनो, फायनली मी आता कोल्हापूरमध्ये आलो आहे आणि मी मित्रांनो हॉस्पिटलला आमच्या भावाजींना बरं नाही तर बघायला जातो आहे, त्यासाठीच मी इथे आलो। म्हटलं चला आता त्यांना बघायचं आहे एक सूट। आणि मित्रांनो, हे बस स्टँड आहे कोल्हापूरचं आणि हा तिकडचा संपूर्ण एरिया आहे कोल्हापूरच्या इकडचा। आता मी इथे रिक्षा पकडतो आणि रिक्षा पकडून आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे। आणि इकडे पोलीस चौकी आहे। मित्रांनो, कोल्हापूर रेल्वे स्टेशन म्हणजे पटरी आहे, इकडून लागते। तर तुम्ही म्हणत असा की मी कोल्हापूर रेल्वे स्टेशनला काय करतो। कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा मला काय येण्याचा संबंध नव्हता, पण ज्याच्या पलीकडे भाजी मार्केट आहे, भाजी मंडळी कोल्हापूरची, तर म्हटलं एवढा आलो तर तेवढा जाऊन वेळ आहे माझ्याकडे भरपूर, म्हणून जाऊन येतो। मित्रांनो, मी आता कोल्हापूर रेल्वे स्टेशनच्या इकडे आलो आहे आणि आता मी तिकडं भाजी मंडळीला जातो आहे, थोडे बघतो। आता म्हटलं एवढं आलो आहे पुढे, म्हटलं इकडनं भाजी आमच्याकडे इकडे कोल्हापूरनंच भाजी येते रत्नागिरीला वगैरे। म्हटलं बघूया इथं काय स्वस्त भेटतं आहे काय, थोडंसं घेऊन जाऊया। बॅग तशी काय खाली आहे ना तर गाडी घेऊन जाऊया, बघूया काय। बऱ्याच जणांनी सांगितले इथे भाजी मंडळी आहे, चांगली भेटते भाजी। मित्रांनो, मी भाजी मंडळीमध्ये आलो आहे आणि इथे सगळे बघतोय खूप भाज्या लागल्या तरी सगळे लोक भाजी 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 ओरडत आहेत। आणि मित्रांनो, इकडे बघतो येऊन तर भाजी जसे आमच्याकडे रेट आहेत त्या पद्धतीने रेट आहेत, काय कमी जास्त नाही। कारण कोल्हापूरवरनं भाजी रत्नागिरी म्हणा किंवा दापोलीमध्ये वाशी कराड इकडून भाजी येते आणि कोल्हापूरची भाजी आमच्या रत्नागिरीला पावस साईडला भरपूर येते, स्वस्त असते असं म्हणतात। आणि सकाळ तिकडे विचारतं सकाळची स्वस्त असते, 4 वाजता त्यांचा मार्केट लागतो होलसेलमध्ये। आणि इथे हे होलसेल मार्केट नाही आहे, पण इथे सेम भाजी आहे, त्यामुळे काय मला घेण्याचा थोडा इंटरेस्ट कमी आहे। आता मी काय बघतो थोडंफार घेतो आणि जातो। आता म्हटलं एवढं सेम रेटने तर भाजी भेटत असेल तर मग कशाला घ्यायची, मग उगाच ओझर येण्यापेक्षा नाही घेतलेली बरी। मग ते काय दापोलीलाच घेत आहे। कुठं भाजी घ्यायला गेलो एवढ्या लांबून असं मला वाटायला लागलं, काय मित्रांनो सेम रेट, म्हणजे एवढा कोल्हापुरात येऊनसुद्धा भाजीचा तेवढाच रेट आहे असं मला वाटतं। तर रेट आहे काय, खूप महाग होती भाजी, मी घेतली नाही, फक्त हे घेतली थोडी 10,000 रुपये होते ते, खूप महाग भाजी आहे इकडे। म्हणजे सेम रेट आहे, जसं रात्रीमध्ये एवढं वजन कशाला न्यायचं, टॅमॅटो वगैरे स्वस्त असते तर मी घेणार होतो। तर मित्रांनो, फायनली 4 वाजले सकाळचे आणि मी आता दापोली स्टँडला उतरलो आहे। खूप जागरण झालेली आहे, आता बघतो रिक्षा पकडतो आणि जातो आता घरी।